मला एक विजन आलं. त्यानंतर मी डिसाईड केलं मी BIMच करणार. बट त्या आधी मला जॉब लागली होती आणि मला आणखी एक ऑफर आली, तुला आणखी जास्त पॅकेज येईल. बट मी ते सोडलं कारण मला BIM पूर्ण 101% इथेच द्यायचं होतं. सर्च केल्यानंतर मला ऑफलाईन करायचं, ऑनलाईन नव्हतं करायचं. ओके, स्पेसिफिकली ऑफलाईनच करायचं होतं. बट मला भेटतच नव्हतं. मग मला 7 मेंटॉर विषयी माहिती पडलं की ते होतात क्लासेस, इथले स्टाफ टीचर्स व्यवस्थितपणे शिकवतात. ते पूर्ण जॉबची पूर्ण 101% प्लेसमेंट आहे, पूर्ण गॅरंटी वगैरे देतात. Hello guys, my name is Saili and welcome back to Sun Mentor where dreams comes to reality. Today I am back with another podcast with our student Gaurav. He's our BMI student and now let's meet Gaurav. Hi Gaurav, how are you? I'm fine. Okay, so could you please introduce yourself to our audience? Okay. Hello guys, my name is Gaurav. I am from Nagpur. ओके गौरव, तर मला थोडं तुमचा मतलब बॅकग्राऊंडबद्दल अजून काहीतरी सांगा की तुमचं स्कूल कुठून झालं, तुम्ही कॉलेजला कुठे होता आणि नागपूरमधून मग पुण्यामध्ये कसं आलात याच्याबद्दल मला थोडं काहीतरी सांगा. मी आधी नागपूरपासूनच पासआउट झालेलं सगळं. ओके. माझी 10th 11th 12th हे सगळं मी नागपूरमधूनच केलं. ओके. अँड देन माझी इंजिनिअरिंग पण नागपूरमधनं झालेलं आहे. आफ्टर 12th इंजिनिअरिंग. direct. कोणत्या फील्डमध्ये? मी सिव्हिल बॅकग्राऊंडमधनं, सिव्हिल इंजिनियर आहे. ओके. आणि मी पासआउट 2021 मध्ये झालेलो आहे. अच्छा. अँड देन मी सायन्स इंजिनियर वगैरे होतो. नागपूरमधनंच केलं 2 वर्षात. देन मी इकडे आलो पुणेमध्ये. ओके. तिथे 2 ते 3 वर्ष मी इकडे केलंय. ऑलमोस्ट माझं 4 इयर प्लस एक्सपिरियन्स आहे. ओके. साइड इंजिनियर. ओके. देन मग BMI बद्दल वगैरे कसं तुम्हाला समजलं किंवा कसा इंटरेस्ट आला? माझा फ्रेंड आहे, त्यांनी मला सजेस्ट केलं आधी BIM करिता. बट मला माहिती होतं BIM काय असते, बट मी तितकं फॉलोअप नाही घेतलं. त्यानंतर मला कळलं की सिव्हिल बॅकग्राऊंडमध्ये आणखी खूप काही करण्याकरिता आहे. खूप सारे कोर्सेस आहे. त्यानंतर आपण NMC कंपनीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे मी परत थोडं ब्रीफमध्ये सर्च केलं आणि मला कळलं की BIM आहे हा कोर्स. ओके. त्यामुळे म्हणजे त्याच्या आधी BIM बद्दल काही माहितीच नव्हतं तुम्हाला? नाही. ओके. म्हणजे 4 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये नेव्हर हर्ड अबाउट BIM. ओके. मग देन सर्च केल्यानंतर काय पुढची स्टेप काय होती तुमची? मला एक विजन आलं. त्यानंतर मी डिसाईड केलं मी BIMच करणार. बट त्या आधी मला जॉब लागली होती आणि मला आणखी एक ऑफर आली की तुला आणखी जास्त पॅकेज येईल. बट मी ते सोडलं कारण मला BIM पूर्ण 101% इथेच द्यायचं होतं. BIM कोर्स करिता. म्हणजे BIMचा कोर्स करायला तुम्ही जॉब ऑफर सोडली? ओके, दॅट्स बोल्ड. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग 7 मेंटर बद्दल वगैरे कसं कळालं किंवा कसं डिसाईड केलं की तुम्हाला इथेच कोर्स करायचा आहे? मी सर्च केलं ऑनलाईन. ओके. आणि तेव्हा तुम्ही नागपूरमध्ये होता की पुण्यामध्ये? पुण्यामध्येच होतो. अच्छा. ओके, ठीक आहे. मग तुम्ही सर्च केलं पुढे? सर्च केल्यानंतर मला ऑफलाईन करायचं, ऑनलाईन नव्हतं करायचं होतं. ओके. स्पेसिफिकली ऑफलाईनच करायचं होतं. बट मला भेटतच नव्हतं. मग मला 7 मेंटॉर विषयी माहिती पडलं की ते होतात क्लासेस, इथले स्टाफ टीचर्स व्यवस्थितपणे शिकवतात. इथे पूर्ण जॉबची पूर्ण 101% प्लेसमेंट आहे, पूर्ण गॅरंटी वगैरे देतात. त्यानंतर मी इकडे आलो, मला कळलं. मग देन स्टार्ट. ओके. आणि मग आता सध्या तुम्ही राहायला कुठे आहात? मी पुण्यामध्येच आहे. नाही, पुण्यामध्ये कुठे राहिलात? मी पिंपरीमध्ये राहतो. अच्छा. तर पिंपरीवरून तुम्ही इकडे येतात क्लासेस? 20 किलोमीटर. वाव, खूप चांगलं डेडिकेशन आहे ऍक्च्युली. ठीक आहे, चला मग थोडं क्लासेस बद्दल मला सांगा की तुमचा क्लास स्टार्ट कसा झाला, इंट्रोडक्टरी पार्ट काय होता तुमचा किंवा तुमचं पूर्ण करिक्युलम काय आहे? आधी क्लासमध्ये आल्यानंतर फर्स्ट डे मध्ये इंट्रोडक्शन झाला सॉफ्टवेअर विषय. माझ्या BIM मध्ये 3 सॉफ्टवेअर असतात, ऑटोकॅड, नेव्हिसवर्क आणि रेविट. आणि ऑटोकॅड मध्ये बेसिक नॉलेज असतात, नेव्हिस मध्ये पूर्ण ॲनिमेशन आणि रेविट मध्ये पूर्ण स्ट्रक्चर कशाबद्दल बनवतात, काय पूर्ण इंडस्ट्रियल स्ट्रक्चर वगैरे असतात. जे NMC कंपनी जास्त त्यांची हायरिंग असते. बट स्टार्ट. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही क्लासेस स्टार्ट केले, ऑफलाईन क्लासेस जेव्हा तुमचे स्टार्ट झाले, त्याच्यानंतर तुम्ही इकडे आलात, क्लास जॉईन केला, तर काय एक्सपिरियन्स होता क्लासचा? म्हणजे इकडचं ॲटमॉस्फिअर कसं वाटलं, तुमचे फेलो स्टुडंट कसे होते किंवा तुमचं टीचिंगचा एक्सपिरियन्स काय आहे याच्याबद्दल मला काहीतरी सांगा. आधी आल्यानंतर मॅम एकदम फ्रेंडली नेचरच्या होत्या. त्यांनी समजवलं पूर्ण, म्हणजे की असा कोर्स आहे पूर्ण.
एक स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस केली जाते, त्यानंतर आपण समोर काय करू, एकदम व्यवस्थितपणे असं वाटलं नाही की काही कन्फ्युजन आहे की काय नाही, एकदम शांतपणे रिलॅक्स पूर्ण पीस ऑफ माइंडनी आम्ही पूर्ण क्लासेस कंप्लीट केले. आणि दॅन काही पण डाऊट्स आला तर ते पूर्ण तुरंत त्याच टाइमवरती क्लिअर होत होते, सॉल्व्ह झाले. एक्झॅक्टली. आणि दॅन काही डाऊट्स आलं नेक्स्ट डे पण काही असाइनमेंट्स वगैरे दिले तर आम्ही करायचो. त्यानंतर असाइनमेंट्स मध्ये काय राहतं तुमचं म्हणजे? असं म्हणजे प्रॅक्टिस, जे काही आज शिकवलं आपण ते आधी आम्हाला प्रॅक्टिस करिता काही द्यायचे, मॉडेल्स द्यायचे आणि दॅन आम्ही इकडेच कम्प्लीट करत होतो, काही घरून करत होतो. काही डाऊट्स आला घरी तर आम्ही नेक्स्ट डे आम्ही तेच रिपीट करून मॅम एकदम व्यवस्थितपणे क्लिअर करून दॅन नंतर मग समोरचे स्टेप बाय स्टेपनी प्रोसेस कंटिन्यू करत होते क्लासेसचे. तर सध्या म्हणजे आता जर तुमच्या सिलेबस बद्दल बोलायचं झालं तर आता सिलेबस म्हणजे तुमचा कसा आहे की तुम्ही फर्स्ट काय शिकताय, देन व्हॉट इज द सेकंड स्टेप, आणि मग लास्टला तुमचं काय राहतं की 6 महिन्याचा करिक्युलम आहे तुमचं, राईट? बरोबर. तर 6 महिन्याच्या पिरियडमध्ये जर मला असं डिवाइड करायला गेलं की फर्स्ट तुमचं काय शिकवलं जातं, कुठलं सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला पहिलंच शिकवलं जातं? आधी ऑटोकॅड पासून स्टार्ट होते, बेसिक पासून. ओके. ऑटोकॅड मध्ये सिंगल लाईन, दॅन डबल लाईन, त्यानंतर लेआउट्स कसे होतात, कुठे किती बाय कितीच्या पूर्ण रूम्स वगैरे, पूर्ण NMC कंपनी बिल्डिंग्स बांधतात, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स होतात, दॅन कधी आर्किटेक्चर्स घर वगैरे बनतात, बंगलो वगैरे बनतात, ते कशा पद्धतीने पर्टिक्युलरली कसं दिसणार, बेसिकली आतमधलं स्ट्रक्चर. म्हणजे कोणतीही बिल्डिंग बांधायच्या आधी त्याचा तो एक बेसिक लेआउट म्हणजे एक लँड आहे आणि तिथे काहीच नाही आहे, तर तुम्हाला ते सगळं पूर्ण मेजरमेंट्स घेऊन देन तुम्हाला डिझाईन करायला लागतं. ते तुम्ही ऑटोकॅड मध्ये करता, राईट? की त्याच्यामध्ये मग त्याचं लँडस्केपिंग कसं होईल किंवा ते कसं दिसेल किंवा काय, राईट? ओके. ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते? त्यानंतर आम्ही नेव्हिज वर्क शिकतो. नेव्हिज मध्ये पुन्हा ॲनिमेशन असते आणि क्लायंट्सला कसं दिसेल ॲनिमेशन केल्यानंतर, पेंट्स वगैरे कसं, पूर्ण 3D मॉडेल्स कसं बनतात, एकदम क्लिअर व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. जे क्लायंटचं विजन आहे आणि जे लँडस्केपिंग वगैरे तुम्ही ऑलरेडी ऑटोकॅड मध्ये केलेलं आहे त्याला तुम्ही पूर्ण 3D मध्ये कन्वर्ट करता, राईट? की माझं जर घर बांधलं तर हे असं दिसेल, म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये कलर वगैरे सगळे तुम्ही. ओके. मग त्याच्यासाठी काही वेगळे आता जसं की कलर कोडिंग, जसं की आता इंटिरियर बद्दल थोडंफार माहिती आहे मला, तर तिकडे काही कलर कोडिंग वगैरे असतात की एखादी डिझाईन असते तर त्याच्या अकॉर्डिंगली कलर्स वगैरे घ्यावे लागतात, तर तुमच्या BMI मध्ये असं काही आहे का की तुम्हाला कलर थेरी वगैरे असं काही आहे का? हो, आहे त्यात, बट आपला जो इंटिरियर पार्ट्स आहे तो वेगळा असते आणि BIM वेगळा आहे. BIM मध्ये स्ट्रक्चर असतात बाहेरचं आणि इंटिरियर मध्ये आतमधलं स्ट्रक्चर. आणि जे आम्ही शिकत आहे ऑटोकॅड पासून बेसिक झालं, त्यानंतर नेव्हिज होते, दॅन रेविट होते. रेविट मध्ये पूर्ण डिटेल्स, पूर्ण किती बाय कितीच्या कॉलम्स वगैरे, किती बाय किती रूम्स असेल, दॅन पूर्ण कलर्स वगैरे, किती बाय किती जागा सोडायची मागे पुढे, पूर्ण कंपाऊंड्स वगैरे, पूर्ण ऍक्च्युअली डिझाईन कशी असते, कसं बंगलो बनेल, पूर्ण एक्झॅक्टली 101% पूर्ण तसं पहिले आधी सॉफ्टवेअर मध्ये, दॅन मग साईड मध्ये काम चालू होते. ते त्याच्यानी पूर्ण क्लायंट्सला या ज्याला आपण आर्किटेक्चरही काम करतो त्याला कळलं पाहिजे की कसं बनेल, त्याला व्हिज्युअल आलं पाहिजे डोक्यामध्ये की आधी कसं बनणार आहे ते. दॅन काही त्यांना डाऊट्स आले तर ते लोक मग चेंज करताना आपण सॉफ्टवेअर मध्ये आधी चेंज करू शकतो, मग स्टार्ट होते काम. ओके. मग याच्यानंतरची प्रोसेस काय राहते की आता सगळं आपण जर बनवलंय, स्ट्रक्चर रेडी आहे, तुम्ही 3D मॉडेल पण रेडी केलेलं आहे, देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप आपण कन्स्ट्रक्शन मध्ये आपण जो कॉन्ट्रॅक्टर असते त्याला कोऑर्डिनेशन करतो, दॅन त्याला पूर्ण सॉफ्टवेअरचे पूर्ण ड्रॉइंग्स वगैरे आहेत त्याला हँडओव्हर करतो आणि तो टेकवर तिथनं स्टार्ट करते. सपोज त्याला कुठे प्रॉब्लेम आली, या कुठे लँड मध्ये काही प्रॉब्लेम आली, या CP जे आहे, या कोणते चेंबर्स वगैरे आले, दॅन आपण चेंज करतो थोडं बहुत फार, बाकी इतकं काही प्रॉब्लेम येत नाही. आपण पूर्ण क्वालिटीनी वगैरे व्यवस्थितपणे सर्वे वगैरे करून लॅड्स वगैरे जाऊन आणि साईड मध्ये प्रॉपर जाऊन पूर्ण निरीक्षण करतो, दॅन स्टार्ट होते. कॉन्ट्रॅक्टर सोबत आपलं कोऑर्डिनेशन असते, काही छोटा मोठा काही प्रॉब्लेम आला तर आपण स्वतः जाऊन बघतोय, त्यानंतर पूर्ण स्केलिंग वगैरे करून प्रॉपर डिझाईन करतो, जेणेकरून फ्युचर मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. बरोबर. तर आता मला सांगा, जर मी एक फ्रेशर आहे आणि मी जस्ट माझी 12th आता पास आउट केली आहे आणि मला BMI फील्डमध्ये नाही का करिअर करायची इच्छा आहे, तर माझी फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे?
BIM कोर्स करण्याच्या आधी आपल्याला सिव्हिल इंजिनियर होणं गरजेचं आहे. हम्म, 12th नंतर आधी सिव्हिल इंजिनियर करा. हम्म, 10th नंतर तुम्हाला पॉली पण करू शकता, हम्म, दॅन सिव्हिल इंजिनियर. पण सिव्हिल इंजिनियर असलं तर हम्म. फारच चांगलं, हम्म, कारण बॅकग्राऊंड अगर सिव्हिल इंजिनियर नाही राहिलं हम्म. तर मग BIMचं काही अर्थ नाही. कारण Right. बॅकग्राऊंड सिव्हिल इंजिनियर असलं गरजेचं आहे, हम्म. कारण बेसिक नॉलेज तिकडूनच तिथनंच येते. येते तुम्हाला, पूर्ण right. थेरीज वगैरे, प्रॅक्टिकल हम्म, नॉलेज वगैरे सगळं तिथनं आहे. आणि हा BIM कोर्स पूर्ण ऑलरेडी सॉफ्टवेअर बेस आहे. हम्म, हम्म, त्याच्या आधी आपल्याला पूर्ण साईटचं काय असते, हम्म, क्वालिटी काय असते, हम्म. म्हणजे पूर्ण क्लायंट्स टू क्लायंट्स कसं असतात, हम्म, कॉर्डिनेशन पूर्ण आलेलं पाहिजे. आणि दॅन थोडं बेसिक नॉलेज असायला पाहिजे की लेआउट्स कसे असतात ओके प्रॉपरपणे. दॅन सॉफ्टवेअरवर येता येते. ओके. तर मग आता जर मला सांगा की तुमचं जे आता तुम्ही सध्या VMIचा कोर्स करताय, तर तुमचं काय विजन आहे पुढे घेऊन, की तुम्हाला जॉब करायचा आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी चालू करायची इच्छा आहे? याच्याबद्दल मला थोडं काहीतरी सांगा. म्हणजे आधीपासून मला आर्किटेक्चर बनायचं होतं, ओके. बट काही गोष्टीमुळे मी सिव्हिल इंजिनियर घेतल्यानं साईड इंजिनियर झालो. हम्म, दॅन मला थोडंसं क्लिअरिटी आली की BIM आहे आपल्याकडे, आपण BIM कोर्स करून पण स्वतः काही करू शकतो फ्युचरमध्ये. आधी तर आपण नॉर्मल जॉब करूया, थोडासा एक्सपिरियन्स होऊन जाते, पण इंडस्ट्रीज कसे असतात, बाहेरचे लोक वगैरे, पूर्ण डिझाईन कसे असतात, लँड्स कसे असतात, त्यानंतर आपण स्वतःचा कोर्स करू शकतो आर्किटेक्चर म्हणून. त्यान आपलं फ्युचर त्यामध्येच आहे. मला Okay. पूर्ण फ्युचर तिथेच बनवायचं आहे की मला एक प्रॉपर आर्किटेक्चर पण हे विजन माझ्या आधीपासूनच आहे. वाव, दॅट्स नाईस. तर मग आता म्हणजे की पहिले एक्सपिरियन्स घेऊन नंतर यू कॅन स्टार्ट युअर ओन फर्म ऑर समथिंग, राईट? तर आता मला सांगा की ओव्हरऑल जे आपण जे बोलणं झालं आपलं आतापर्यंत जे बोलणं झालं, तर मला सांगा की तुमचा, जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं की तुमचा 7 मेंटरबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता, किंवा आतापर्यंत जो तुमचा क्लास झालाय याच्याबद्दलचा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, याच्याबद्दल एक थोडंसं काहीतरी मला सांगू शकता का? बरोबर. आधी तर मी तुम्हाला तसं सांगितलं आहे की मी ऑफलाईन करायचं होतं. ऑफलाईन करून तुम्ही सगळ्यात चांगलं बेस्ट काम केलं की 7 मेंटरमध्ये आलेलो. त्यानं तिथले स्टाफ वगैरे, पूर्ण टीचर वगैरे, जे तुम्हाला कळवलं मी की एकदम व्यवस्थितपणे फ्रेंडली नेचरनी करवतात. आणि दॅन इथे आणखी एक विजन येते की सॉफ्टवेअरमध्ये पण खूप काही असतात, जसं तुम्हाला इंटिरियर वगैरे सांगितलं आहे की इंटिरियरचं सॉफ्टवेअर पण आहे. दॅन आपण स्वतः फ्युचर कसे बनवू शकतो आणि प्लॅन्स कसे असतात, आणखी नवीन नवीन वस्तू काही शिकायला भेटते, काही नवीन स्केचअप असतात, काही मॉडेलिंग असतात. बस फ्युचर यामध्येच जास्त आहे, कारण की समोर पूर्ण सिव्हिलचंच पार्ट येणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला पहिले क्लॅरिटी नव्हती आणि आफ्टर 7 मेंटर नंतरच मला पूर्ण समजलं की खूप काही असतात. आणि इथे शिकल्यानंतर समजलं की पुढे पण आपण खूप काही शिकू शकतो, आणि पुढचा पण क्लास करायचा राहिला तर मी इथेच परत येईल. ओके. तर मग जे आता येणारे स्टुडंट आहेत, जे फ्रेशर आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, जे तुम्ही आता करताय ऑलरेडी यू हॅव एक्सपिरियन्स, तर जे अपकमिंग स्टुडंट्स आहेत, जे आपला पॉडकास्ट पण बघतील, तर त्यांच्यासाठी एक असं हे द्यायचं झालं तर तुम्ही त्यांच्यासाठी काय एखादा थॉट द्याल की बाबा जर त्यांना BMI इंजिनियर बनायचं आहे, किंवा तर ते विचार करतात की बनायचं आहे, त्या स्टुडंटसाठी तुम्ही काय सांगाल? यात विचार करण्यासारखं काहीच नाही. जितकं तुम्ही विचार कराल तितकं टाइम लेस होणार. त्याच्या आधी आपण सिव्हिल इंजिनियर झालेलं असेल मुलांचं, तर आधीच पूर्ण 7 मेंटरमध्ये येऊन पूर्ण कोर्सेस कम्प्लीट करून लागून जा, कारण येणारं फ्युचर आणखी सिव्हिल इंजिनियरचंच आहे. दॅन आपण जितक्या लवकर आपण कोर्सेस कम्प्लीट करू तितक्या लवकर होणार, आणि जास्तीत जास्त 4-5 महिन्यात पूर्ण कम्प्लीट होऊन जाते. आपण स्टार्ट करू शकतो. डायरेक्ट NMC कंपनीज वगैरे येतात, बाहेरची दुबई झालं वगैरे, या हिशोबाने आपण कोर्सेस कम्प्लीट करून पटकन जॉब लागली ते बेटर राहील, कारण की समोरचं फ्युचर पूर्ण सिव्हिल इंजिनियरच आहे. यात काहीच येणार नाही, आणि पूर्ण मॅन्युअलीच काम करणं आहे स्वतःला, आणि इतके फ्युचर यातच आहे पूर्ण. ओके. मग तुम्ही जे शोधत होतात, जेव्हा तुम्ही विचार केला हा कोर्स करायचा, जे तुम्ही शोधत होतात की तुम्हाला ज्या टाईपचं टीचिंग हवं होतं किंवा कोर्समध्ये तुम्हाला जे काही हवं होतं ते तुम्हाला भेटलं का इथं आल्यानंतर? हो, मला तर माहिती नव्हतं की असं काही इतकं होणार, बट इथं आल्यानंतर पूर्ण असं वाटलं की नाही, जवळचे लोक आहे, पूर्ण व्यवस्थितपणे बोलण्याचे, पूर्ण जे आपण बोलतात व्यवस्थितपणे, आणि पूर्ण समजून देते, क्लिअर टॉप टू टॉप, पूर्ण एक तर पूर्ण डाऊट्स क्लिअर करून देतात. आणि आधी तर डाऊट्स येत नाही, कारण इतके व्यवस्थितपणे शिकवतात, पण काही आले पण तर ते पूर्ण क्लिअर होऊन जाते. ओके. खूप छान वाटलं तुमचा एक्सपिरियन्स ऐकून की तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला इथं आल्यानंतर भेटलं, आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आला आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर जर्नी, थँक्यू. आणि थँक्यू सो मच फॉर टुडेज पॉडकास्ट.
Thank you so much, guys, for watching today's podcast. I will be back soon with another podcast, another student. Thank you.